अमोल प्रीतीची अजब कहाणी. सर हा? हे सगळं तुम्ही अरेंज केलंय? मी एक्झॅक्टली एवढे 3 शब्द ऐकण्यासाठी केवढं काही मॅनेज करावं लागलंय मला मिस मयुरी. मग आता तरी ते 3 शब्द बोला ना प्लीज. मयुरी प्रेमाचे तेवढे 3च तर शब्द आहेत. बोला ना प्लीज. नको ना सर, इथे सगळेजण आहेत. बघू द्या, मी नाही घाबरत कोणाला. बोला हा. प्लीज आता तुम्ही बोलला नाही तर मी सर, नको ना. हे पहा, तुम्ही तेवढे 3 शब्द बोला नाही तर अहो ऐका तर मिस मयुरी. हे पहा, आबा. काय ग, काय काम होतं का? हो, ते बोल की, विचार कसला करतेस? आबा, मयू आली नाही अजून. म्हणजे आतापर्यंत यायला हवी होती ना ती. फोन कर मग तिला. आबा, केला मी फोन तिला, तिचा फोनच लागत नाहीये. मयू आली नाहीये म्हणून आत्या आईला बडबडते. कुठं गेली असेल पोरगी? मी त्या ब्युटीच्या पार्लरमध्ये जाऊन बघतो. आणि तसं मी त्या बाजूला चाललोच आहे, तर तिच्या ऑफिसमध्ये जाऊन बघतो. तुम्ही काय काळजी करू नका. काय झालंय, ते कामाचा ओव्हरलोड वगैरे झाला असेल तिला, त्यामुळे उशीर होत असेल. काळजी करू नका. मिस मयुरी, मिस मयुरी. मिस मयुरी, सॉरी, तुम्ही नाराज झालात का? तुम्ही चिडाल असं जर मला माहिती असतं तर मी अशी सगळी गंमत केलीच नसती. मिस मयुरी, आजची ही डेट तुम्हाला आवडावी, स्पेशल वाटावी म्हणून मी हे सगळं केलं. पण तुम्ही जर अशा निघून गेलात तर सर, याची खरंच काहीच गरज नव्हती. गरज तुम्हाला नसेल, पण मला तर होती. ब्लश करताय? नाही, माझा राग अजून गेला नाही. सॉरी. चला, मी एक काम करतो, तुम्हाला तुमच्या घरापर्यंत सोडतो. नाही 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 सर, घरापर्यंत नको. मी जाईन माझी. परत तुम्ही तिथे आलात आणि तुम्हाला कोणी बघितलं तर उगाच प्रॉब्लेम होईल. मी खरंच जाईन. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं की तुमच्या घराकडे येऊन मी प्रॉब्लेम्स क्रिएट करतो? नाही नाही, तसं नाही सर. पण काय माहिती, प्रेमात वेडा झालेला माणूस काहीही करू शकतो हे फक्त ऐकलं होतं, आता अनुभवते. मिस मयुरी, खरं तर मी आज जे काही आपल्यासाठी केलंय ते तुम्हाला आवडलंय हे तुमच्या चेहऱ्यावरूनच मला कळतंय. पण नेहमीसारखं तुम्हाला ते मान्यच करायचं नाहीये.
चला मी निघते. अहो थांबा ना, मी म्हणालो ना मी घरापर्यंत सोडतो तुम्हाला. सर मिस मयुरी, काही प्रॉब्लेम होणार नाही, प्रॉमिस. थोडीशी खट्टी मिठी लिमलेटची धुंदी, थोडीशी चिंता गुंता आहे उलगंदी. थोडीशी खट्टी मिठी लिमलेटची धुंदी, थोडीशी चिंता गुंता आहे उलगंदी. सर आपण रिक्षाने जातो. हो, सस्पेन्सचा फील कारण मिस मयुरी, त्या दिवशीचे ते 10 मिनिट मला आयुष्यभर जपायचे. राजाची होण्यासाठी अबोल प्रीतीची अजब कहाणी, अजब कहाणी. अबोल प्रीतीची अजब कहाणी, अजब कहाणी. अजब कहाणी रामा, अजब कहाणी. या अबोल प्रीतीची अजब कहाणी. सर मी निघते. उशीर होतोय ना, येते. मिस मयुरी, अजून एका गोष्टीलाही उशीर होतोय असं नाही वाटत तुम्हाला? कोणत्या? ते 3 मॅजिकल शब्द बोलायला. आज मला काही करून ते शब्द ऐकायचे. सर आता इथे नको ना. इथे कोणी बघितलं तर. मी ड्रेस पण नेमका असा घातलाय आणि कसं कोणी बघितलं तर प्रॉब्लेम होईल ना. हॅलो, हॅलो. हा आबा, अहो मयू भेटली का? अगं म्हणे मला पोचू दे तर खरं. मयुरीच्या ऑफिसला पोचलो ती भेटली तर मी तुला कॉल करीन की. आणि त्या मामीला सांग जास्त त्रागा करू नको. माझी नात कामावरती राब राब राबत असते. त्यात उद्या मी उद्या बोलते तुम्हाला. हा आता मी निघते. बाय. आज कोणतंही कारण चालणार नाहीये.
काहीही करून मला ते शब्द ऐकायचे आहेत आता मिस मयुरी. सर प्लीज समजून घ्या ना. आज तुम्ही मला समजून घ्या. हवं तर मी डोळे झाकतो, पण बोला. बोला. हाय. आय बोला. आय बोला. मी ऐकतोय मिस मयुरी. बोला. मिस मयुरी, जर आपलं प्रेम खरं असेल तर तुम्ही वळून पहा. अबोल प्रीतीची अजब कहाणी, अबोल प्रीतीची अजब कहाणी. हा चल ठेवतो फोन. हो आणि त्या भामेला सांग आठवणी काय ते. हा हो आबा. आय आय लव्ह यू राजवीर सर. जिंकला. अरे गॅरी, घाबरलो ना मी. रात्री अंधारात काय करतोयस इथे? अरे ब्रो, तू आत्ता इथं काय करतोय? आणि एवढा बनठणके कुठे गेला होता? ब्रो, तू आत्ताच बरा झाला आणि लगेच तू रात्रीचा बाहेर फिरायला लागला ना एकटा? तसं नाही गॅरी, पण आता काय सांगू मी तुला. तुला तर सगळंच माहिती आहे. काय माहितीये? मिस मयुरींच्या बाबतीत काय काय त्या तर आल्या होत्या. हो, आल्या होत्या त्या, पण माणुसकी पोटी, प्रेमापोटी आल्या असत्या तर आपण काही बोलू शकलो असतो ना गॅरी. पण आता काय, सगळंच संपलंय. सगळंच संपलंय इन द सेन्स, संपायला आमच्यामध्ये कधी होतच काय ना गॅरी. पण तुला पुढे जाऊन सांगायचं झालं तर मी विचारलं मिस मयुरींना. मी विचारलं आणि त्यांनी आपलं, काय सांगू मी तुला गॅरी. मिस मयुरी काय म्हणाल्या ते. काय म्हणाल्या? काय म्हणाल्या? काय अरे म्हणाल्या? गॅरी, तू भंग गॅरी, करतोय. भंग करतोय? अरे, आपल्याला एवढं सिरियस मध्ये सांगून अरे, बसतोय. गॅरी, कळलं नाही आपल्याला? तू काय मॅटर ते सांग. खरं मॅटर काय ते सांग. सांग काय ते. हो म्हणाल्या. मिस मयुरी हो म्हणाल्या.
हो बोलली हो म्हणाल्या. मयुरी हो बोलली Bro, एक नंबर. अरे काय न्यूज दिली एकदम भारी न्यूज दिली. आपण फुल दुनियाला न्यूज सांगणार. गॅरी 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 अरे पण थांब. ब्रो सांगायला अरे गॅरी 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 हो म्हणाल्या. मयुरी तुला हो बोलली. हो मिस मयुरी हो म्हणाल्या, पण आता कोणाला काही सांगायचं नाही, अजून कोणालाच काही माहिती नाही. अरे पण का नाही सांग. अरे कारण मी प्रॉमिस केलंय मिस मयुरींना. अरे का प्रॉमिस केलं यार. त्यांच्या घरच्यांना अजून मला कन्व्हिन्स करायचंय म्हणून. हा ब्रो यार ब्रो. अरे आपलं प्रॉमिस कर, कोणालाच सांगणार नाहीस. तसं तर आपल्या पेटमध्ये काय राहत नाही, पण तुझ्यासाठी आणि मयुरी वहिनीसाठी प्रॉमिस. हा प्रॉमिस. गुड. चल आपण जातो. बाय गुड नाईट ब्रो. चल बाय. बाय. याचं आपलं वेगळंच प्रेम. मयुरी वहिनी. ही वहिनी नाही नाही, माझी मयुरी. चला त्यांची काळजी करू नको, मी बघून घेईल. पण मयू ती ब्युटीची पण कमाल आहे हा. आता मला माहितीये की तू बॉडीगार्ड आहे. हळू चाळीत होत आपण. आता मला माहितीये की तू बॉडीगार्ड आहेस आणि तू ब्युटीच्या पार्लरमध्ये जाऊन तुझं यश बदलतेस, हे मला पण माहितीये. त्या ब्युटीनं मला बाहेर अडवून ठेवलं होतं. मी आतमध्ये जायचा मुद्दाम प्रयत्न करत होतो, पण ही ब्युटी म्हणजे लई चिवट. ती या आबाला येडा बनवत होती. आबा पण तिला माहित नाही हा आबा दिसतो तेवढा येडा नाहीये. भले ती मयुरी ब्युटीची मैत्रीण असेल, पण मयूरचा पहिला दोस्त हा आबा आहे का नाही. हो. मयूर म्हणजे तू छोट्या मालकांची चाकरी केलीस ना, तर मी तुला अजिबात अडवणार नाही. तू जग, बिनधास्त जग. आणि तुला कधी काही असं अडचण वाटली आणि मनातलं काहीतरी सांगायचंय, तर आबा तुझ्या कायम पाठीशी. आबाला सगळं सांगायचं, जे काय मनात येईल ते सगळं सांगायचं. हा जर आबा आपल्या बाजूने, तर अर्धी लढाई आपण ऑलरेडी जिंकली. व्हिडिओवर खूप काम आहे का? या छोट्या मालकांसोबतच आहे आबा काय ग? आबा मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. मग सांगण्यासाठी परमिशनची गरज कधीपासून लागली तुला? आबा ते राजवीर सर. काय झालं छोट्या मालकांना? तब्येत बरी नाही त्याची? मागच्या काही प्रकारचा त्रास नाही झाला? नाही नाही तसं नाही. मग आपण भेटायला गेलो तर यामिनी मॅडम काय बोलल्या का? नाही नाही तसं नाही आबा. ते राजवीर सर.